50,000पर्यंत गेल्याचं ग्राहकांनी अनुभवलंय। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात गेल्या 3 दिवसात तब्बल 7,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 19,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी बघा, सोनं आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती अखेर समोर आलेली आहे। जर आता सध्या स्थितीला विचार केला तर सोन्याचे दर आणि चांदीचे दर मागच्या 2025 वर्षामध्ये खूपच तेजीमध्ये वाढत होते, पण सध्या स्थितीला वेगळीच माहिती समोर आलेली आहे। आता सध्या स्थितीला सरकारकडून देखील काही माहिती समोर आली आहे, पण सोन्याच्या दराबाबत आजची महत्त्वाची माहिती पण समोर आली। आजचा जर ताजा सोन्याचा दर बघितला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल, कारण की तुम्हाला वाटत असेल की सोन्याचे दर मागच्या वर्षात खूप वाढत होते, मग या वर्षात पण आता सोन्याच्या दरात वाढ सुरू राहील, पण तसं काही झालंच नाही। वर्ष सुरू झालं आणि या 2026 वर्षामध्ये जर बघायला गेलं तर आता सोन्याचे दर वाढण्याऐवजी जास्त पडत चाललेले आहेत। आजचा ताजा दर जर बघितला तर आता सोनं घेणाऱ्यांची गर्दी खूपच वाढेल, कारण की दरामध्ये रोजच मोठी घसरण बघायला मिळत आहे। आता आपण सोन्याचेच नाही तर चांदीचे देखील आजचे ताजे दर बघणार आहोत। सोनं आणि चांदीला आज काय दर मिळतोय, किती रुपयांची मोठी घसरण झाली, सर्व काय अपडेट बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। तर बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सोनं आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर झालेली आहे। प्रत्येक नागरिकांना वाटायचं की सोन्याचे दर नेमके कमी कधी होतील। सोनं घेण्यासाठी बऱ्याच जणांची गडबड असायची, पण सोनं घेता येत नव्हतं, कारण सामान्य नागरिकांच्या आवकेच्या बाहेर सोन्याचे दर बघायला मिळत होते। म्हणजे सामान्य नागरिक ज्या दरामध्ये सोनं घेऊ शकत होता तसे दर सध्या राहिलेच नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही। मात्र हे वर्ष सुरू झालं आणि सोन्याच्या दरात आता घसरण होऊ लागल्याने सर्वांना एक दिलासा मिळणार आहे। सोन्याच्या दरामध्ये आता मोठी घसरण ही आपल्याला दिसून येत असून 2026 वर्ष सुरू झाले आणि सोन्यासोबत चांदीचे देखील दर आता घसरू लागलेले आहेत। मोठी विक्रमी घसरण ही आता सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। म्हणजे बघा, घसरण काल झाली आहे का की आज झाली आहे, आजचे ताजे नेमके काय दर आहेत, आज बाजारामध्ये सोन्याचा काय दर सुरू आहे आणि घसरणी मागचे काय कारणे आहेत आणि या जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण घसरणच राहणार आहे का ते पण तुम्हाला सांगतो। कारण की सोन्याच्या दराबाबत जी माहिती आतापर्यंत कोणालाच दाखवली जात नव्हती ती माहिती देखील उघडकीस आलेली आहे आणि भारत सरकारचा काय निर्णय आहे ते पण सांगतो। कारण की अमेरिका, चीन आता हरलेले आहेत आणि त्यांच्या पुढे भारत जिंकलेला आहे। भारताचा हा मोठा विजय आहे, कारण की अमेरिका आणि चीनला वाटायचं की भारतामध्ये खूपच महागाई वाढेल, सोन्याचे दर खूपच वाढतील, पण तसं काही झालं नाही। तर आता भारतामध्ये सर्व काही आता व्यवस्थित बघायला मिळत आहे आणि त्यातले त्यात आता सोन्याच्या दरामुळे बऱ्याच नागरिकांना एक दिलासा मिळण्याची सध्या शक्यता देखील आपण म्हणू शकतो। सोन्याच्या दरात आज किती रुपयांची मोठी घसरण झाली आहे, सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात आज किती घसरण झाली आणि घसरणीचे कारणे काय आहेत आणि या जानेवारी महिन्यामध्ये सोन्याचे चांदीचे दर घसरणारच आहेत की वाढणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो। म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोनं घ्यायला पाहिजे की विकायला पाहिजे, तो पण अंदाज तुम्हाला लावता येईल। पण आता मात्र जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व माहिती बघायला मिळेल। त्याकरिता आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला। तर चला आता सविस्तर माहिती पाहूयात। तर बघू शकता, सध्या स्थितीला महत्त्वाची माहिती समोर आली आणि सध्या जर बघायला गेलं तर भारताचा पण मोठा निर्णय आता डायरेक्ट जाहीर झालेला आहे। आता सोने आणि चांदीचे दर जसे मागच्या वर्षात खूपच वाढले तसे वाढतील का नाही हे पण आता सांगता येणार नाही, कारण की सध्या खूपच मोठी घसरण सुरू आहे। वर्ष 2026 सुरू झालं, 1 जानेवारी आलं, 1 जानेवारीच्या सुरुवातीला सर्वांना वाटलं दर आता खूपच वाढत जातील, मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर पडले। मग आता सोनं ही अशी वस्तू आहे की ती खूपच महागडी आहे आणि सध्या स्थितीला चांदी पण ती खूपच महागडी वस्तू सध्या झालेली आहे आणि चांदीचे पण दर हे वर्षाच्या सुरुवातीला एकदम कोसळल्याचं बघायला मिळालं। म्हणजेच की सोनं आणि चांदी ही वर्षाच्या सुरुवातीलाच घसरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळतोय। बघा, तुम्हाला एक परिस्थिती सांगतो, आज काय घडलं, काल काय घडलं, 2 दिवसापूर्वी किती रुपयांनी दर घसरले आणि सध्या काय घसरण सुरू आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यातली त्यात आजचे ताजे शुद्ध सोन्याचे, प्युअर शुद्ध जे सोनं आहे त्या सोन्याचे आजचे ताजे बाजारभाव दर तुम्हाला दाखवणार आहे। 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट या सर्व सोन्याचे दर तुम्हाला बघायला मिळणार आहेत। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती बघायला मिळेल आणि चांदीचे देखील आजचे ताजे दर तुम्हाला दाखवणारच आहे। बघा, आता आलेल्या माहितीनुसार सोनं आणि चांदी ही आता प्रत्येकाच्या गरजेतील एक सध्या स्थितीला वस्तू ठरत आहे। त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या सणानिमित्त एक संस्कृती, म्हणजेच की भारतामध्ये आता काही अशा संस्कृती आहेत की त्यामुळे सोनं
सोनं देखील खरेदी खूपच वाढत असते. तसेच आता काही जणांचं असं देखील म्हणणं आलं की सोन्याचे दर या जानेवारी महिन्यामध्ये आणखीन पडण्याची देखील शक्यता असू शकते. म्हणजे बघा, जर आता सोन्याच्या दरात अजून मोठी घसरण झाली तर सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो. कारण की 2025 वर्षामध्ये सोन्याचे दर खूप वाढले. दर असे वाढले की रोज काही बातमी आली की बघायला मिळालं आज सोन्याचे दर वाढले. त्यानंतर 2-3 दिवसानं बातमी बघितली की त्या बातमीत पण असंच असायचं की सोन्याचे दर 4,000 वाढले, 5,000 वाढले. पुन्हा तर अशा बातम्या येऊ लागल्या की सोन्याच्या दरात एकदमच 8,000 रुपयांची वाढ झाली, 10,000 रुपयांची वाढ झाली. मग त्यामुळे सर्व नागरिक जे खुश होते ते नाराज झाले. कारण की सोन्यामध्ये खूपच वाढ होऊ लागली आणि सोनं जे सामान्य नागरिक घेऊ शकत होते ते पुन्हा घेऊ शकत नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र हे 2026 वर्ष आता खूपच आनंदाचं वर्ष ठरत आहे. कारण की 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या आणि चांदीच्या पण दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. बघा, चांदीच्या दरात घसरण सुरू व्हायला सुरुवात झाली, पण लोक म्हणू लागले की चांदीच्या दरात घसरण होईल पण सोनं 2026 मध्ये पण वाढत राहील. पण लगेच दुसऱ्या दिवशी बघितलं आणि 1 जानेवारी उजडलं तर 1 जानेवारीला लगेच सोन्याच्या दरात पण घसरण झाली. म्हणजेच की वर्षाची सुरुवात ही सोने आणि चांदीच्या घसरणीने झालेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. मग आता वर्षाची सुरुवातच घसरणीने झाली आहे म्हटल्यावर या वर्षात नेमके सोन्याचे दर आणखीन पडतच जातील का, असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आलेला आहे. मग आता त्याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, सोन्याचे दुकानदार लोक काय सांगत आहेत, सोन्याचे दुकानदार लोक काय म्हणत आहेत, दर किती रुपयांनी पडतील, या जानेवारी महिन्यामध्ये दर आणखीन किती रुपयांनी खाली येणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. आज किती रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये झालेली आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजचे ताजे शुद्ध प्युअर सोन्याचे दर काय आहे ते पण तुम्हाला दाखवणार असून त्यासाठी आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे, जेणेकरून सविस्तर A to Z डिटेलमध्ये माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल. कारण आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सरकारकडून कोणता निर्णय झालाय का. बघा, होय, आता सरकारकडून देखील काही असे प्रयत्न सुरू आहेत की त्यामुळे सध्या स्थितीला सोन्याचे दर जास्त वाढण्याची शक्यता काही ठिकाणी कमी बघायला मिळत आहे. म्हणजेच की सध्या स्थितीला बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की सरकार हे सोन्याचे दर वाढवत आहे, मग वाढत असताना थांबवत का नाही. पण आता जर बऱ्यापैकी विचार केला तर सरकारच्या हातात पूर्ण काही परिस्थिती नसते. जागतिक लेवलचा पण काही प्रश्न असतो, जेणेकरून जागतिक लेवलच्या परिणामामुळे देखील सोन्याच्या दरामध्ये ही मोठी वाढ होत असते. हे पण सर्व सामान्य नागरिकांनी व इतर नागरिकांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की कोणत्याही सरकारच्या हातात नाही आहे की सोन्याचे दर कमी करायचे किंवा जास्त वाढवायचे. पण बघा, आता सोन्याचे दर कमी होण्याचं कारण काय आलं, सोन्याची आवक वाढली. जे सोनं कमी दिसत होतं ते सोनं अचानक बाजारांमध्ये वाढू लागलं. ज्या दुकानात सोनं कमी होतं, म्हणजे जर विचार केलं तर आता काही ठिकाणी सोनं जर कमी असलं तर त्या ठिकाणी लगेच दुप्पट सोनं त्या दुकानांमध्ये वाढू लागलेलं आहे. आणि सोन्याची एवढी मोठी आवक येत असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही बघायला मिळत आहे. तर चला, आता सोनं किती रुपयांनी घसरत चाललेलं आहे, किती रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे, आजचे ताजे दर काय आहेत, आजचे चांदीचे दर, सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत, सर्व काय आता तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगत आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण आजचे जर ताजे सोन्याचे दर तुम्ही बघितले तर तुम्ही आश्चर्यचकितच व्हाल. कारण की बऱ्याच जणांना वाटत देखील नव्हतं की अशी परिस्थिती निर्माण होईल. तर चला, आता सविस्तर माहिती दाखवतो. आता फक्त 2-2.5 मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा, या ठिकाणी आता सविस्तर अशी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याच जणांना आता जे आहे ते दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता सोन्याच्या दरात घसरण सुरू झालेलं आहे. घसरणी मागचे कारण देखील तज्ज्ञ लोकांकडून जाहीर झालेले आहे. सध्या जर विचार केला तर आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजेच की जागतिक बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम होत असल्यामुळे सोन्याच्या दरातील ही मोठी घसरण बघायला मिळाली. सध्या स्थितीला घसरणीचे कारण देखील जाहीर झाले आणि सोन्याचे जे दुकानदार आहेत, मोठे व्यापारी आहेत, चांदीचे मोठे व्यापारी, चांदी दुकानदार यांनी महत्त्वाची माहिती दिली आणि सर्व काय सांगितलं. सोन्याच्या दरात घसरणीचं कारण काय आहे, सोन्याचे दर आता वाढणार आहेत की आणखीन सोनं पडणार आहे, म्हणजे तुम्हाला ही माहिती बघितल्यानंतर सर्व काही व्यवस्थित समजेल. कारण सध्या जर विचार केलं तर आता बरेच जण सोनं घेतात, पण सोनं घेण्यापूर्वी थोडा पण विचार करत नाहीत. जर आता तुम्ही सोनं घेतलं आणि सोनं घेतल्यानंतर आणखीन सोन्याचे दर पडले तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणजेच की एक उदाहरण म्हणजे जर तुम्ही आज सोनं 1,40,000 घेतलं आणि तेच सोनं जर उद्या 1,50,000
35,000वरती आलं तर मग तुमचं 5,000 रुपयांचं नुकसान असू शकतं. त्यामुळे सोन्याचे दर नेमके किती रुपयांनी पडणार आहेत, जर पडणार असतील तर मग सोनं कधी घ्यायला जमेल याबाबतची देखील माहिती तुम्हाला सविस्तर समजू शकते. त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित कळेल आणि तुम्ही सोनं घेतल्यानंतर तुमचं नुकसान पण होणार नाही. नाहीतर तुम्ही सोनं घ्यायचात आणि सोनं नंतर वाढण्याऐवजी पुन्हा मोठी घसरण सोन्यामध्ये सुरू व्हायची आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणजेच की जे तुम्हाला सोनं स्वस्तामध्ये मिळायचं आहे ते स्वस्तात मिळण्याऐवजी तुम्हाला ते महागामध्ये मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आता फक्त तुमचा थोडासा वेळ काढून राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी आपण काय करूयात, चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत ते बघूयात. त्यानंतर सोन्याचे आजचे दर काय आहेत ताजे ते तुम्हाला दाखवतो. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याला काय बाजारामध्ये दर मिळतोय ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात. मात्र त्यापूर्वी घसरण आज किती रुपयांची झाली आहे, घसरणीमागचं कारण काय आहे आणि या जानेवारी महिन्यामध्ये तसेच आणि या 2026 पूर्ण वर्षामध्ये घसरणच राहणार आहे की पुन्हा दर वाढणार आहे, त्याबाबत तज्ज्ञ लोक आणि दुकानदारांची काय म्हणणे आहे. तर चला ते पण तुम्हाला एकदा दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे. सध्या स्थितीला जी माहिती दाखवण्यात येत नव्हती ती माहिती अखेर समोर आलेली आहे आणि ती माहिती जर तुम्ही बघितली तर तुमच्या खूपच फायद्याची ठरणार आहे. तर चला पाहूयात. बघा आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. कालच्या जर विचार केला तर कालच्या तुलनेत आज सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसून येत आहेत. सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये चढ उतार सुरू आहेत. सध्या स्थितीला आता समोर माहिती आलेली आहे आणि त्यामध्ये आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर बघायला मिळत आहेत. तर चला सर्वात आधी तुम्हाला आजचे ताजे चांदीचे दर काय आहेत ते दाखवतो, त्यानंतर सोन्याचे दर बघूयात. बघा आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांदीचा 1 किलो चांदीचा दर 2,49,000 आहे. तर नागपूर या ठिकाणी 1 किलो चांदीचा दर 2,48,500 रुपयेपर्यंत पोहोचल्याचं बघायला मिळत आहे. म्हणजे दरामध्ये आपल्याला मोठे चढ उतार दिसून येत आहेत आणि हे चढ उतार नेमके कधीपर्यंत राहणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातली त्यात जर विचार केला तर लातूर या ठिकाणी आजचे ताजे चांदीचे दर 2,48,000 रुपयांपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अमरावती या ठिकाणी बघा, अमरावती या ठिकाणी देखील चांदीचा जे आहे ती बाजारपेठ मोठ्या आहेत. या ठिकाणी देखील चांदीच्या घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडत असतात. तर अमरावती या ठिकाणी सध्या स्थितीला 1 किलो चांदीचा दर हा 2,49,500 रुपयांपर्यंत आहे. तर कोल्हापूर या ठिकाणी चांदी 1 किलो दर आपण जर बघायला गेलं तर 2,47,800 रुपयांपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा ताजा चांदीचा दर आहे. आणि चांदीला मुंबई या ठिकाणी काय दर मिळाला आहे ते देखील एकदा नक्की बघा, म्हणजे आता आपण लगेच आजचे ताजे प्युअर सोन्याचे ताजे दर काय आहेत ते लगेच बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे. बघा मुंबई या ठिकाणी आजचा चांदीचा दर 2,47,500 आहे. तर पुणे या ठिकाणी आजचा चांदीचा दर हा जाहीर झालेला आहे. चांदीला 2,47,500 रुपये 1 किलो चांदीचा दर हा पुणे या ठिकाणी आहे. तर ठाणे या ठिकाणी 1 किलो चांदीचा दर 2,47,400 आपल्याला बघायला मिळत आहे आणि मुंबई या ठिकाणी 2,47,500 हा चांदीचा आजचा ताजा दर आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारचे हे आजचे चांदीचे नवीन बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला आता सोन्याचे आजचे ताजे दर बघूयात. किती घसरण झाली की आज वाढ झाली आहे ते देखील आता तुम्हाला दाखवतो. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघू शकता मुंबई या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याला 1,27,200 रुपयांचा दर मिळालेला आहे. तर 10 ग्रॅम ही सोन्याचा दर होता. त्यानंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याला मुंबई या ठिकाणी 1,38,750 रुपये असा दर मिळाला. म्हणजे बघा दरामध्ये आपल्याला चढ उतार दिसून येत आहेत. मागच्या वेळी जी स्थिती होती तशी स्थिती आता राहिलेली नाही आणि चढ उतार हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत. तर सध्या स्थितीची ही ताजी परिस्थिती आपल्याला दिसून आलेली आहे. त्यानंतर एवढंच नाही तर पुणे या ठिकाणी 1,38,824 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे. तर ठाणे या ठिकाणी 1,38,724 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे आणि पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याला 1,27,250 रुपयांचा ताजा दर मिळत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,27,050 आपल्याला बघायला मिळत आहे आणि हे ताजे दर आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा नागपूर या ठिकाणी 1,27,200 रुपये, तर लातूर या ठिकाणी 1,27,350,
22 कॅरेट ताज्या सोन्याचा प्युअर सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळत आहे। अशा प्रकारची सोन्याची आणि चांदीची परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि ही घसरण आता काही ठिकाणी बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही तात्पुरती देखील असू शकते, पुढे चालून दरामध्ये वाढ देखील होऊ शकते असं एक तज्ज्ञांचं म्हणणं आहे, त्यांचा एक अंदाज आहे। आपापली खरेदी विक्री करण्यापूर्वी योग्य तो सल्ला योग्य ते तज्ज्ञ लोकांना विचारपूस करूनच आपला निर्णय घ्यावा, जो ते निर्णय आहे तो आपणच घ्यावा असं देखील आपल्यामार्फत सांगण्यात येत आहे। आणि आज जे आपण दर बघितले आहेत हे 10 जानेवारी 2026चे सोन्याचे आणि चांदीचे दर बघितलेले आहेत। यामध्ये पुढे उद्या त्यानंतर 2 दिवसानंतर काही बदल देखील होऊ शकतात, त्या अपडेट देखील या चॅनलवरती दिल्या जातील। पण तशा प्रकारच्या अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच अपडेट बघायला मिळतील। तसेच चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। इतर लाडक्या बहिणी कोणी असतील, मित्रमैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना देखील माहिती मिळेल। धन्यवाद।